बार्शी तालुक्याच्या सीमेवरती पसरलेल्या एडशी अभयारण्य शेजारी वाघाने गेल्या 1.5 महिन्यांपासून चांगलीच दहशत माजवली आहे। रात्रीचे हल्ले होत असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची झोप उडाली। रात्री वाघ दिसताच वन विभागाला फोन केला असता झोपेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरी जाऊन झोपा, उद्या बघू अशी उत्तर दिल्याचं समोर आलं। त्यामुळे वन अधिकारी झोपेची मजा घेत असतानाच दहशतीची सजा मात्र सर्वसामान्यांना होते। बार्शी तालुका तसेच एडशी अभयारण्य परिसरातील वाघोबाने आता आपला मोर्चा भूम तालुक्यात वळवला। भूम तालुक्यातील सुकटा येथील नागरिकांनी वाघ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला। सुकटा येथील नदीच्या पुलावर काल रात्री काही नागरिकांना वाघ आढळून आला। त्यानंतर नागरिकांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं सांगून भूम येथील आर्यफो गांधले यांना वाघासंदर्भात फोन केला। मात्र अधिकारी निद्रा अवस्थेत असल्यानं त्यांनी शेतकऱ्यांना तुम्ही गोंधळ करू नका, शांत बसा व घरी जाऊन झोपा, उद्या बघू असं उत्तर दिल्याचं सुकटा येथील माजी सरपंच अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ग्रामस्थांनी व माजी सरपंचांनी वन अधिकाऱ्यांना फोन करून वाघ असल्याची माहिती दिली, तरी वन अधिकाऱ्यांनी मात्र त्याचे कसलेच गांभीर्य नसल्याचं जाणून येत आहे। कामचुकारपणा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। टिपेश्वरचा वाघ वन अधिकाऱ्यांना चकवा देत वाघ पुढे आणि वन विभाग मागे असल्याची चर्चा ग्रामस्थांच्यातून होते।